मित्रांनो, माझं नाव जिग्नेश सचिन गोलेकर। आज मी शिवजयंती निमित्त छोटंसं भाषण देणार आहे। आई जिजाऊंचे पुत्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमंत श्रीमान योगी राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा। दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांच्या मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो। मी आज प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा मोबाईलवर स्टेटस ठेवला असेल, पण कुणी शिवाजी महाराजांसारखा पेहरा करून दाढी मिशी वाढून चंद्रकोर लावून कुणी शिवाजी बनत नसतो। तर यश प्राप्त करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केले पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केले पाहिजे। शिवरायाच्या आदर्शावर चालणाऱ्या या तरुणांची या देशाला गरज आहे। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता, स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता। पण आज महिला व छोट्या मुलीच्या अत्याचाराच्या बातम्या कानावर पडताच मन सुन्न होतं। पण तरी शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला अजूनही प्रेरणा देत आहेत। त्यांनी धैर्य, साहस आणि देशभक्तीचा संदेश दिला आहे। ते महान व्यवस्थापक होते। त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच ते मराठी साम्राज्याचे संस्थापक बनले। दूरदृष्टी, संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, मनुष्यबळ विकास, व्यवस्थापक तंत्र, टीम वर्कचे महत्त्व आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळेल। म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला राजे छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होतो। विजयासारखी तलवार चालून गेले, विजयासारखी तलवार चालून गेले, निर्दया छातीने अख्खा हिंदुस्तान हलवून गेले, अख्खा हिंदुस्तान हलवून गेले। वाघनखाने अफजल खानाचा कोतरा फाडून गेले, वाघनखाने अफजल खानाचा कोतरा फाडून गेले। हिंदुस्थानात एक असा राजा होऊन गेले, राजा होऊन गेले। धन्यवाद।